नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। वेश्या व्यवसाय चालणारा चाकणजवळील आळंदी फाट्याजवळील सप्तगिरी लॉज येथे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकून 5 पीडित महिलांची सुटका केली। लॉज मालक गजानन सटवाजी आव्हाड, वय वर्ष 28, राहणार आळंदी, तालुका खेड, मूळ राहणार दहीठाणा, तालुका जिल्हा परभणी, याच्या विरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील हॉटेल व मसाज पार्लर, स्पाच्या ठिकाणी चालणाऱ्या अवैध वेश्या व्यवसायाविरुद्ध कठोर कारवाई सुरू आहे। अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या अधिपत्याखाली पथकाने ही कारवाई केली आहे। मागील आठवड्यात हिंजवडी परिसरातील सनराइज वेलनेस आयुर्वेदिक स्पा येथे छापा टाकून वेश्या गमनासाठी वापर करण्यात येणारी एक महिला, तसेच रावेत परिसरातील निसर्गम आयुर्वेदिक स्पा येथे छापा टाकून 2 महिलांची सुटका करण्यात आली होती। संबंधित स्पा चालक मालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या वर्षभरात अवैध वेश्या व्यवसाय करणाऱ्या एकूण 26 ठिकाणी छापे टाकण्यात आले। त्यात एकूण 6 मसाज पार्लर, स्पा, 7 हॉटेल, 3 रहिवासी फ्लॅट अशा ठिकाणी व 10 ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणारा वेश्या व्यवसायाचा समावेश आहे। या 26 गुन्ह्यात एकूण 42 आरोपींना अटक करण्यात आली असून 55 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे। अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या इतर ठिकाणांची देखील प्राथमिक चौकशी चालू असून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे 1 वर्षासाठी पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्याचे आदेश झाले असतानाही कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता हद्दीत आलेल्या पन्यारी अनिल राठोड, वय वर्ष 35, राहणार संतोषनगर भाम, तालुका खेड, याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई शुक्रवारी 21 नोव्हेंबर रोजी करण्यात आली आहे। खेड तालुक्यातील भोसे गावात एकाच रात्री 4 ठिकाणी चोरी झाल्याची बाब समोर आली आहे। खेड तालुक्याच्या पूर्व भागात वडगाव रोड, पुष्पक बिल्डिंग, भोसे आणि संतोष लोणारी या ठिकाणी किराणा दुकान येथे चोरीची घटना रात्री महिंद्रा लोणारी यांच्या पुष्पक बंगल्यात चोरी झाल्याची गंभीर घटना घडली आहे। चोरट्यांनी बाजूच्या सर्व रूम्सच्या बाहेरून कड्या लावून बंद केले होते आणि बंद रूम फोडून आत प्रवेश केला। तसंच एक मोटारसायकल चोरीला गेल्याचं आणि गावातील किराणा दुकान फोडलं असल्याचं स्थानिकांनी आणि गावचे पोलीस पाटील सागर गिरी यांनी कळवलंय। खेड तालुक्यातील रेटवडी येथे एका भरधाव बसनं अनेक वाहनांना धडक दिली आहे। या अपघातातील बसचे पेपर तपासले असता सदर गाडीवर नंबर वेगळा आणि नंबर प्लेटच्या आत नंबर वेगळा, तसंच डॉक्युमेंटवर दुसऱ्याच गाडीचे पेपर असल्याचे आढळून आल्याचं स्थानिकांनी कळवलंय। MH04 JP 901 परमिट रिसिप्ट मोटर व्हेकल डिपार्टमेंट महाराष्ट्र। खेड तालुक्यातील पाईट गावठाण मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे। रस्ता अरुंद असल्यानं एका वेळी 2 गाड्या जाऊ शकत नाहीत, त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचं चित्र दिसून येत आहे। खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा परिसरात इयत्ता 10वी मध्ये शिकणाऱ्या यश गणेश भोंडवे, वय 16, याच्यावर बिबट्याने पाठीमागून हल्ला केल्याचे समजले। यशचे आई मनीषा भोंडवे आणि मनोहर भोंडवे यांनी वेळीच आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने धूम ठोकली आणि यशचा जीव वाचला। या हल्ल्यात यशच्या डोक्याला बिबट्याचे 2 दात लागले आहेत, तसेच पोटाला, पायाला आणि हातावर पंजाची नखे लागून तो जखमी झाला आहे। याच खेड तालुक्यातील गुंडाळवाडी भागात वन विभागाने एका बिबट्याला जेरबंद केले। पुणे जिल्ह्यामधील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यांमध्ये लहान मुलांवरील बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत। ऊस तोडणी सुरू झाल्यानंतर माणसांवर बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत। बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी सुरक्षिततेला प्राधान्य देऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेच्या वेळेत बदल करून या शाळा सकाळी 9:30 ते दुपारी 4 पर्यंत भरवण्याचा निर्णय घेतला आहे। संबंधित शाळांनी व्यवस्थापन समिती, शाळा समितीची मंजुरी घेऊन शाळेच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घ्यावा, असे आदेश पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिले आहेत। त्यानुसार कार्यवाही सुरू केली आहे। पुणे जिल्ह्यात सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षणाची सुविधा जरी 1 किलोमीटर व उच्च प्राथमिक शिक्षणाची सुविधा 3 किलोमीटर अंतराच्या आत उपलब्ध आहे, असे असले तरी बहुतांश विद्यार्थी पायी शाळेत येतात व शाळा सुटल्यावर घरी जातात। रस्त्याच्या कडेने बिबट प्रवण आपत्ती क्षेत्र, ऊस क्षेत्र, जंगल क्षेत्र, डोंगराळ क्षेत्र आहे। सध्या ऊस तोडीमुळे ऊसाचे क्षेत्र कमी होत असल्याने बिबट हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे।
जुन्नर व शिरूर तालुक्यातील 3 मुले बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले आहेत। ऊस तोडणी सुरू झाल्याने प्रामुख्याने जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यात वाढ झाली असल्याचे विविध घटनांवरून दिसून येत आहे। बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या घटना विचारात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे। बिबट प्रवण क्षेत्रातील संबंधित शाळांनी व्यवस्थापन समिती, शाळा समितीची मंजुरी घेऊन शाळेच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घ्यावा, याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्व केंद्र प्रमुखांना आदेश देण्यात आले आहेत। राजगुरुनगर नगर परिषदेला स्टेशनरी, आरोग्य साहित्य पुरवठा करणाऱ्याला बिलाच्या 10% लाच मागितल्या प्रकरणात सापळा कारवाई करण्यात आली होती। या खटल्यातून राजगुरुनगर नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी श्रीकांत लाडगे, अभियंता आरोग्य विभाग प्रमुख चारुबाला हार्डे आणि लेखापाल प्रवीण कापसे यांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले। शुभम नलावडे हे नगर परिषद आरोग्य विभागाकरिता स्टेशनरी, छपाई साहित्य व आरोग्य साहित्य पुरवठा करीत होते। 2022-23 साठी राजगुरुनगर नगर परिषद कार्यालयाकरिता आरोग्य साहित्य पुरवठा करण्याची निविदेनुसार 3 कार्यादेश मिळाले होते। त्यानुसार साहित्य पुरवठा करून देयके नगर परिषदेकडे सादर केले होते। त्यातील 1,49,126 रुपयांचे बिल देण्यात आले होते। उर्वरित 2 बिलाच्या 80,730 रुपयांच्या बिलावर आरोग्य विभाग प्रमुख चारुबाला हार्डे यांनी 10% म्हणजे 8,000 रुपयांची मागणी स्वतःसाठी तसेच मुख्याधिकारी व लेखापाल यांच्याकरिता मागितली। 11 सप्टेंबर रोजी लाचेची पडताळणी करून 8,000 रुपये लाच स्वीकारताना चारुबाला हार्डे यांना पकडण्यात आले होते। या खटल्यात सरकारकडून 7 साक्षीदारांची साक्ष नोंदवली। या साक्षीमध्ये लाच मागणी व स्वीकार याबाबत सुसंगत पुरावा आढळून आला नसल्याचे तसेच लाचेची मागणी व स्वीकार या श्रीकांत लाडगे, प्रवीण कापसे यांनी सहाय्य व प्रोत्साहन दिले हे सिद्ध करण्यासाठीचा सबळ पुरावा उपलब्ध नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। तसेच फिर्यादी यांचे बिलाचे धनादेश हे तक्रार दाखल करण्यापूर्वीच तयार होते, परंतु हे धनादेश पर्याप्त निधी अभावी रद्द करण्यात आले होते। ही बाब पुराव्यानिशी सिद्ध झाल्याने लाच मागणीचा हेतू सिद्ध होत नसल्याची बाब न्यायालयाने लक्षात घेतली। खेड न्यायालयाने तत्कालीन मुख्याधिकारी श्रीकांत लाडगे, अभियंता आरोग्य विभाग प्रमुख चारुबाला हार्डे आणि लेखापाल प्रवीण कापसे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली। वाढते शहरीकरण आणि नागरीकरण हे कोणत्याही प्रदेशाच्या प्रगतीचे आणि बदलाचे एक घोतक आहेत। शहर केवळ लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तार यामध्ये वाढत नाही, तर ते स्वतःची एक नवी आणि ठळक ओळख निर्माण करते। चाकण शहर आणि परिसराची वाहन उद्योगाची पंढरी म्हणून ओळख निर्माण झाली आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक शिक्षण, रोजगारानिमित्त शहरात स्थायिक झाले आहेत। दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे। वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्या देखील झपाट्याने वाढत असून कित्येक लाखांवर वाहनांची संख्या गेली आहे। चाकणमधील अरुंद आणि लाल फितीत अडकलेले रस्ते येथील वाहतुकीला ब्रेक लावतात। मात्र असे असताना शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर फारसे प्रयत्न होत नाही। त्यामुळे चाकण आणि परिसरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे दररोज प्राणघातक अपघात आणि वाहतूक कोंडी होत असल्याने येथील वाहतुकीचे भयंकर चित्र मागील काही वर्षात निर्माण झाले आहे। वेगवान जीवनात नागरिकांना शैक्षणिक संस्था, नोकरीचे ठिकाणे, व्यापार केंद्र, बाजारपेठा, दवाखाने किंवा आपल्या नियोजित ठिकाणी सहज वेळेत आणि सुरक्षितपणे पोहोचता यावे यासाठी एक वेगवान, सक्षम, कार्यक्षम आणि अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरज आहे। त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या जवळचा भाग म्हणून चाकण उद्योग नगरीपर्यंत मेट्रो सेवा सुरू करण्याची नितांत गरज आहे। महामेट्रोचे जाळे चाकणच्या विकासाला एका नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकते। चाकण एक औद्योगिक केंद्र असल्यामुळे ते दररोज लाखो नागरिक नोकरी आणि व्यवसायानिमित्त प्रवास करतात। वाढत्या खासगी वाहनांमुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी ही नित्याची समस्या बनली आहे। मेट्रोने या समस्येवर प्रभावी तोडगा काढता येणार आहे। नागरिक मेट्रोचा वापर करू लागल्याने रस्त्यांवरील वाहनांची संख्या काही प्रमाणात कमी होऊन महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे। महामेट्रोने सुमारे 41 किलोमीटरचा निगडी ते चाकण मेट्रो मार्ग प्रस्तावित केला। या मार्गाचा डीपीआर पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडे सुपूर्द केला। डीपीआरमध्ये महापालिका प्रशासनाने काही बदल सुचवले आहेत। हे बदल करून डीपीआर अंतिम करण्याचे काम सुरू आहे। विस्तारित मेट्रो प्रकल्पाच्या प्रयत्नांना गती देण्याची गरज आहे। राजगुरुनगर नगर परिषद महाविकास आघाडीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार बापू किसन थिगळे व त्यांच्यासह स्थापित केलेल्या महाविकास आघाडी पॅनलच्या सर्व नगरसेवक, नगरसेविका, उमेदवार यांचा प्रचाराचा प्रारंभ आज एकविरा देवी मंदिर राजगुरुनगर येथे खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी बाबाजी काळे यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार बापू किसन थिगळे यांचा अनुभव मोठा असून त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे शहराची सेवा यामागे झालेली आहे। भविष्यात देखील चांगल्या प्रकारे शहराचे नियोजन करण्यासाठी जनता त्यांच्या व सर्व पॅनलच्या मागे ठामपणे उभी राहील असा विश्वास व्यक्त केला।
खेड तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत करण्यात आलेल्या देखभाल दुरुस्ती कुचकामी ठरत असून पुणे प्रदेश महानगर प्राधिकरण यांच्याद्वारे केलेल्या रस्त्यांची देखील अल्पकाळात चाळण झालेली आहे. त्यामुळे पाईट, कडूस, आंबोली व अन्य 40 गावांची दळणवळणाची समस्या गंभीर झाली आहे. या भागातील रस्ते जरी म्हणायला जिल्हा मार्ग असले तरी ते ग्रामीण मार्गापेक्षाही वाईट स्थितीत आहेत. यामुळे नागरिकांचा प्रचंड उद्रेक होण्याची शक्यता आहे. निघोजे मोई रोडवरील मोई हद्दीत रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. खंडोबा मंदिर, खंडोबा माळ, चाकण येथे चंपाषष्ठी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या भागात भजन सेवा व धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे. चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार मनीषा सुरेश भाऊ गोरे यांचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पक्षाचे सर्व उमेदवार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चाकण शहरात सर्वच भागातून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचं मनीषा गोरे यांनी सांगितलंय. दरम्यान शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या समवेत शहरातील 12 प्रभागात जाताना स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या चाकणकर जनतेकडून साथ देण्याचं आश्वासन दिलं जात असल्याचं चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळत असल्याचं कार्यकर्ते सांगतात. खेड तालुक्यातील वाफगाव रेटवडी जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार रोहिणी गणेश ठिगळे यांच्या माध्यमातून घराघरात संवाद या अनोख्या उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. वाफगाव रेटवडी जिल्हा परिषद गटात सुरू असलेल्या शिवसंकल्प अभियानाअंतर्गत प्रत्येक घरात भेट देऊन नागरिकांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. रोहिणी ठिगळे आणि गणेश ठिगळे यांनी सांगितलंय की विकास हा फक्त घोषणांपुरता न राहता कृतीत उतरावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपल्या प्रश्नांना प्राधान्य आणि आपल्या अपेक्षांना न्याय देणं हेच आमचे ध्येय आहे. वाफगाव रेटवडी जिल्हा परिषद गटामध्ये सुरू केलेल्या शिवसंकल्प अभियानाअंतर्गत प्रत्येक घरात जाऊन नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा समजून घेत आहोत. हा केवळ प्रचार नसून लोकशाही मूल्यांवर आधारित जबाबदारीची जाणीव आहे. जनतेचा सहभाग, सूचना आणि सहकार्य याच बळावर एक समृद्ध, सक्षम आणि प्रगत गट घडवण्याचा आमचा निर्धार असल्याचं देखील रोहिणी गणेश ठिगळे यांनी सांगितलंय. कतार हा मध्य पूर्वेतील अरबी द्वीपकल्पावरील एक छोटासा देश आहे. कतारच्या दक्षिणेला सौदी अरेबिया देश आणि इतर सर्व बाजूनी इराणच्या आखात आहे. दोहा ही कतारची राजधानी आणि सर्वात मोठं शहर. 2014 साली कतारची लोकसंख्या सुमारे 21 लाख होती, ज्यापैकी केवळ 11% लोक कतारी नागरिक होते आणि उर्वरित सर्व रहिवासी येथे स्थलांतरित करून आलेले आहेत. अत्यंत वेगानं प्रगती झालेला हा प्रगत देश पाहण्यासाठी अनेक जण आवर्जून जात आहेत. चाकणमधील सामाजिक कार्यकर्ते अनिल सोनावणे यांनी हा देश पाहिल्यानंतर आपला अनुभव पुणे लाईव्हला सांगितलाय. नमस्कार. आज नव्याने सुरू झालेल्या पुणे लाईव्हच्या स्टुडिओला भेट द्यायला आलो. गप्पा करत असताना मी 23 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर या दरम्यान कतार या देशाला भेट देऊन आलो. या देशाचं वैशिष्ट्य म्हणायचं तर हा देश मलेशियापेक्षा देखील फिरायच्या बाबतीत स्वस्त आहे. मात्र त्यासाठी नियोजन फार आवश्यक आहे. साधारणतः 3-4 महिन्यापासून आमचे मित्र श्री मिसाळ सर यांनी नियोजन केलं आणि त्याच वेळेस विमानाची तिकीटं वगैरे काढली आणि संपूर्ण कतार देश जवळजवळ आम्ही 9 दिवस फिरून त्या ठिकाणी मुक्काम करून सगळ्या प्रकारच्या डेझर्ट सफारी करून साधारणतः 65,000 ते 70,000 रुपये एवढा अतिशय कमी खर्च आम्हाला त्या ठिकाणी आलेला आहे. कतार हा देश दुबई आणि सौदी अरेबियाच्या बाउंड्रीवरती आहे आणि त्या ठिकाणची एकूण लोकसंख्या साधारणतः 31 लाखाच्या आसपास आहे. प्रत्यक्षात त्या देशातले जे नागरिक आहेत ते फक्त 11% आसपास आहेत. म्हणजे जवळजवळ 90% लोक ही बाहेरच्या देशातून आलेली आहेत. म्हणजे पाकिस्तान असो, नेपाळ असो, बांगलादेश असो किंवा आपली भारतीय लोकसुद्धा त्या ठिकाणी फार पाहायला मिळतात. कतार सिटी पाहत असताना लुसेल सिटी असो, दोहा कॉर्निश असो किंवा कोस्ट दुखान असो
ही सर्व शहरं जी आहेत ती अतिशय पाहण्यासारखी आहेत. या लोकांनी नवीन घेताना जुनं सोडलेलं नाही याची जाणीव फिरताना होते. संपूर्ण प्रदेशामध्ये फिरताना आपल्या असं लक्षात येतं की त्या लोकांनी आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त टुरिस्ट कसे येतील याचा विचार करून नव्याने त्या ठिकाणी सिटी बसवलेली आहे. फुटपाथवरती फिरताना ज्यावेळेस AC लावल्याचा अनुभव आपल्याला येतो त्यावेळेस हा देश किती प्रगत झाला आहे याची जाणीव आपल्याला होते. त्या देशामध्ये फिरत असताना त्या देशाच्या ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस आम्ही फिरत होतो तर त्यावेळेस हजारो उंटांना प्रशिक्षण देण्याचं केंद्र आम्ही पाहिलं. आणि ते सगळं पाहत असतानाच त्या लोकांनी आपली संस्कृती देखील जपून ठेवलेली आहे. उंच उंच इमारती बांधत असताना त्या देशातली जी लोक आहेत जी तसं पाहिलं तर करोडपती अब्जाधीश आहेत, मात्र ती अतिशय साधेपणाने वाळवंटातच टेंट करून राहतात. मग आठवड्यातले साधारणतः 2 ते 3 दिवस ही लोक शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे त्यांच्या गावाकडे म्हणजे वाळवंटात जाऊन राहतात आणि इतर दिवशी ते दोहा असेल किंवा इतर सिटींमध्ये मुक्कामाला येतात. या देशाचं वैशिष्ट्य असं की या लोकांच्या हाऊसिंग सोसायट्या सुद्धा फार पाहण्यासारख्या आहेत. आणि या हाऊसिंग सोसायट्यामध्ये फिरताना सुद्धा आपण एखाद्या नैसर्गरम्य स्थळी फिरतोय याची जाणीव होते. हाऊसिंग सिटीच्या मधून त्यांनी कॅनॉल काढलेत आणि त्या कॅनॉलमधून मोठ्या मोठ्या बोटींचं नियोजन त्यांनी केलंय आणि त्या बोटीमध्ये फिरून आपण त्या सगळ्या हाऊसिंग सिटी पाहू शकतो. समुद्र जवळ असल्यामुळं या लोकांनी त्या समुद्राच्या पाण्याचा उपयोग शुद्ध करून पिण्यासाठी केलेला आहे. त्याच्यामुळं या लोकांना तसं पाहिलं तर पाण्याची काही चिंता नाही आहे. मुख्य व्यवसाय यांचा तेलाचा जरी असला तरी आता ज्या पद्धतीने त्यांनी एकूणच इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास केलेला आहे तो पाहता हा देश आता नव्यानेच एक जागतिक पर्यटन स्थळ होणार यामध्ये शंका नाही. आणि ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी गेलो त्यावेळेस सुरुवातीच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्हाला काही याच्या बाबतीत काही गोष्टींच्या बाबतीत फार पैसे मोजावे लागले. मात्र चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्याला पाहिजे त्या माफक दरामध्ये सगळ्या गोष्टी मिळू शकतात. त्या ठिकाणी एक इंडियन बिर्याणी हाऊस म्हणून आहे. त्या हॉटेलमध्ये आपल्या इंडियन पद्धतीची बिर्याणी किंवा इंडियन पद्धतीचं सर्व जेवण मिळतं आणि ते सुद्धा आपल्या इकडच्या रेटमध्येच मिळतं. बिर्याणी आपल्याकडं साधारणतः 288-300 रुपयाच्या आसपास मिळते, तिथं ती साधारणतः 550-600 रुपयाच्या आसपास मिळते. म्हणजे शोधलं तर सापडतं. या न्यायाने आम्ही प्रत्येक गोष्ट शोधत गेलो आणि आम्हाला ती प्रत्येक गोष्ट मिळत गेली. त्या ठिकाणी आम्ही मेट्रोचा आनंद घेतला, त्या ठिकाणी आम्ही ट्रामचा आनंद घेतला. आणि त्या देशाचं विशेष असं आहे की तुम्ही एकदा मेट्रोचं तिकीट काढलं ते साधारणतः आम्हाला 170 रुपयाच्या आसपास पडलं. एका दिवसाला 170 रुपयात तुम्ही कुठेही फिरा, ट्रामनी फिरा नाहीतर मेट्रोनी फिरा, त्या 170 रुपयात तुम्ही त्या संपूर्ण दोहा सिटीमध्ये कुठेही फिरू शकत होता. अशा पद्धतीचा आमचा हा जो अनुभव आहे तो फार छान असा अनुभव आहे. आणि मला असं वाटतं की फार स्वस्तामध्ये जर का तुम्हाला अशा पद्धतीची ट्रिप करायची असेल तर कतार हा देश फिरण्यासाठी फार छान आहे, फक्त त्याला नियोजन आवश्यक आहे. याला आमचा साधारणतः 65 ते 70 हजार रुपये खर्च आला आणि खरेदी वगैरे मग तो जो आहे तो खर्च वेगळा. आणि तसं पाहिलं तर आपल्यापेक्षा तिथं वस्तू महाग आहेत, पण ज्या काही वस्तू आहेत त्या बऱ्यापैकी आपल्या मुंबई पुण्यातूनच जातात. त्यामुळे तिथं खरेदी न करता फक्त त्या देशाच्या फिरण्याचा आनंद घेतला तर अतिशय स्वस्तात ही ट्रिप होती. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये शनिवारी 22 नोव्हेंबर 2025 रोजी कांद्याची एकूण 1500 क्विंटल आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 400 क्विंटलने वाढल्याने भावात 100 रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव 1500 रुपयांवरून 1400 रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 1250 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत बटाट्याची आवक 150 क्विंटलने घटल्याने भावात 200 रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव 2000 रुपयांवरून 2200 रुपयांवर पोहोचलाय. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी तरकारी मालाची आवक व भाव काय होते जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल फळभाज्या असेल यांची आवक घटलेली आहे, परंतु बाजारभाव सुद्धा तेजीत आहेत. तर काही मालांना थोडे बाजारभाव कमी झालेले आहेत. आज रोजी कोबी असेल कोबी 20 ते 25 रुपये किलो झालेले, फ्लावर सुद्धा 30 ते 35 रुपये किलो झालेले, वांगे 60 ते 70 रुपये किलो झालेले,
टमाट्यांनी गुंजांग गाठलेलं आहे. टमाटे 40 ते 45 रुपये किलो झालेले. कारली सुद्धा 60 ते 70 रुपये किलो झालेले. गवारीचे भाव टिकून आहे. गवार 100 ते 120 रुपये किलो आहे. दुधी भोपळा सुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 20 ते 22 रुपये किलो आहे. शेवग्याचे गुंजांक झालेला आहे. शेवगा 250 ते 280 रुपये किलो झालेला आहे. मिरची सुद्धा काळी मिरची असेल 30 ते 35 रुपये किलो झालेले. त्याचप्रमाणे ज्वेलरी मिरची असेल ती 60 ते 70 रुपये झालेले. दोडका सुद्धा 60 ते 70 रुपये किलो झालेला आहे. शिमला मिरचीचं सुद्धा भाव उंचांक झालेले. शिमला मिरची 80 ते 90 रुपये किलो झालेली. श्रावणी घेवडा सुद्धा 80 ते 85 रुपये किलो झालेला आहे. वालवर सुद्धा 70 ते 75 रुपये किलो झालेले. चवळी 50 ते 55 रुपये किलो आहे. तोंडली सुद्धा 60 रुपये किलो आहे. राजम्याचे भाव 90 रुपये किलो आहे. पावटा सुद्धा 80 रुपये किलो आहे. भेंडीचे सुद्धा भाव उंचांक झालेले. भेंडी 60 ते 70 रुपये किलो आहे. गाजर सुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. घोसाळी सुद्धा 40 रुपये किलो आहे. बीट सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे. काकडी सुद्धा 20 ते 30 रुपये किलो झालेली. तूर 60 ते 65 रुपये किलो झाले. पापडी सुद्धा 60 ते 70 रुपये किलो झालेले. वाटाण्याचे भाव जरा कमी झाले. वाटाणा 75 ते 85 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्यामध्ये मेथी सुद्धा 20 ते 25 रुपयाला गड्डी झालेले. कोथिंबीरचे भाव डाऊन झालेले आहेत. कोथिंबीर 5 ते 10 रुपयाला गड्डी आहे. शापू 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे. पालक सुद्धा 15 ते 18 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.